नमस्कार. आज मी तुम्हाला व्ही-टी-पी टाउनशिपचं गार्डन दाखवणार आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जी बिल्डिंग दिसत आहे ती गोदरेजची आहे आणि समोर हा गार्डनला जाणारा रोड आहे. इथे उजव्या बाजूला गाडी लावून आपण गार्डनमध्ये जाणार आहे. हीच ती गोदरेजची बोलवार्ड ही बिल्डिंग आणि हा गार्डनचा एंट्रन्स आहे. आणि या गार्डनमधील झाडं एकदम हिरवीगार अशी झालेली आहेत. नुकतेच 2 पाऊस पडून गेलेले आहेत. आणि वातावरण एकदम स्वच्छ आणि हिरवंगार झालेलं आहे. इथे समोर आल्यानंतर बघताय तुम्ही ओपन जिम आहे. या जिममध्येच यांनी रबर मॅटसुद्धा टाकलेले आहेत. खूप मोठी अशी ही जिम आहे. गार्डनची जागाच जवळजवळ 12 ते 13 एकर असेल. जिमपासून थोडंसं पुढं आल्यानंतर इथे तुम्हाला किड्स प्ले एरिया दिसत आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत, त्यामुळे गार्डनमध्ये कोणीच दिसत नाही आणि थोडंफार ऊनसुद्धा लागत आहे आणि आभाळसुद्धा आलेलं आहे. समोर पाहत आहे त्या गोदरेजच्या बिल्डिंगचं काम चालू आहे. ही गोदरेजचीच बिल्डिंग आहे बघा. समोरून ही अशी काहीशी दिसत आहे आणि हा व्ह्यू बघताय किती छान हा व्ह्यू आहे. प्ले एरियापासून थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला हा ट्रॅक दिसत आहे. तर हा वॉकिंग आणि रनिंगचा ट्रॅक आहे. खूप मोठा असा ट्रॅक आहे आणि माझ्या डाव्या बाजूला इथे यांनी बेंचेससुद्धा केलेले आहेत बसण्यासाठी. आणि समोर तुम्ही बघत आहे ते बास्केटबॉलचं ग्राउंड आहे. तर हे सुद्धा खूप मोठं असं ग्राउंड आहे. थोडं पुढं आल्यानंतर ही इथे मोकळी जागासुद्धा आहे. आणि समोर तुम्ही बघत आहे ते स्केटिंगचं ग्राउंड आहे. या ग्राउंडपासून थोडं पुढं आल्यानंतर तुम्ही पुढे बघत आहे हे क्रिकेटचं टर्फ आहे आणि हे सुद्धा एकदम मोठं असं टर्फ आहे. इथून आपल्याला डाव्या बाजूला आतमध्ये जायचं आहे आणि यांनी या टाउनशिपमध्ये खूप सारी झाडं इथं मेंटेन केलेली आहेत आणि सिनियर सिटीजनला वगैरे बसण्यासाठी आणि वॉक करण्यासाठी ही जागा एकदमच मस्त आहे. तर इथून आपल्याला या गार्डनमध्ये आज जायचं आहे. तर एकदम दाट अशी इथे झाडं आहेत
आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघत आहे तर हा ब्रिज आहे बघा, आणि या ब्रिजच्या बाजूनेच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला ही झाडे बघून अंदाज आलाच असेल की म्हणजे कशा प्रकारे आता वातावरण इथे आहे ते. असे साईडला बेंचेस केलेले आहेत बसण्यासाठी. या ब्रिजच्या खालून आपल्याला पलीकडच्या बाजूला जायचं आहे. इथे पलीकडे आल्यानंतर अशी ही मोकळी जागा सुद्धा आहे बघा. इथे सुद्धा बसण्यासाठी बेंचेस बनवलेले आहेत, आणि हे जे तुम्ही समोर पाहत आहे ते व्हिविंग डेक आहे, आणि त्याला लागूनच हा मोठा ब्रिज आहे. तर ह्या डेकवरती उभं राहून तुम्ही पूर्ण परिसर बघू शकता. तर इथून वरती आल्यानंतर हा ब्रिज असा काहीसा दिसत आहे, बघताय. या ब्रिजवरती वेली वगैरे खूपच आलेले आहेत, आणि या टाउनशिपमधील बऱ्याच बिल्डिंगचं कामसुद्धा आत्ता चालू आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि अजून याच टाउनशिपमधील तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.